इथे समालोचन कक्षामध्ये यायचं आहे, याची आपण नोंद घ्या. तर नक्कीच स्ट्राईकला आपण अभयला पाहतोय, नॉन स्ट्राईकला जर आपण पाहिलं तर अनिकेत गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं. यावेळेस पहिलं षटक प्रगतीपथावरती आणि इथून आपण पाहिलं तर आकाश आलाय. परंतु शिवसूर्या उचावली संघाला मात्र इथून 50च्या लगभग टार्गेट बनवणं महत्त्वाचं असेल, कारण समोर एक बलाढ्य संघ आहे आणि पालघर तालुक्यातील हा एक नामवंत संघ आहे. माय मिठागरसी संघ आपण पाहत आहेत. यावेळेस आपण पाहिलं तर सामन्याला सुरुवात नक्कीच केली जाते. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू, तितका चांगला फटका पाहायला मिळाला, परंतु मंथन मेरे चेंडूला फील्ड करेल. इथून पाहिलं तर एक पहिला चेंडू डॉट आलाय. एक चांगली सुरुवात मात्र केली जाते, परंतु एकीकडे पाहिलं तर अभय हा एक चांगला खेळाडू आहे. लहान जरी असला तरी यावेळेस मात्र क्रिकेटच्या पटलावर आपलंही नाव उंचावर नेण्याचा चांगला प्रयत्न मात्र आपल्याला दिसून येतोय. परंतु एकीकडे नावाजलेला गोलंदाज आकाश आहे. यावेळेस नक्कीच चांगला क्षेत्ररक्षण झालं. साईजच्या माध्यमातून काय कमालीची फेकी पाहायला मिळते, प्रॉपर थ्रो पाहायला मिळाला आहे. आणि यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच एक धाव परिपूर्ण झाली. धावफलक जर आपण पाहिलं एक या आकड्याने मात्र आपण पाहिलं तर नक्कीच इथून संघाचं खातं आणि स्वतःचं खातं हे अभयच्या माध्यमातून आपण पाहिलं तर ओपन केलं गेलं आहे. परंतु कौतुक करावं लागेल, पॉवर प्लेच्या बंधनामध्ये मात्र गोलंदाजी मार्कवरती 3 फिल्डर अरेंज केले जातात 38 सर्कलच्या बाहेर, आणि त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर एक चांगली गोलंदाजी ही आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस क्षेत्ररक्षण सजवलं गेलं, परंतु इथून पाहिलं नक्कीच स्ट्राईक रोटेट झाले आणि राईटी बॅट्समन आपण पाहिलं तर यावेळेस स्ट्राईकवरती त्या अनुषंगाने क्षेत्ररक्षण सजवलं जाते. आजच्या दिवसातला सेकंड राऊंडचा हा दुसरा सामना आपण पाहत आहेत. यानंतर गावदेवी पेनंद वर्सेस आपण पाहणार आहोत JP स्पोर्ट्स वेव्हर या दोन संघांमध्ये सिलेक्ट मॅच. यावेळेस चांगला फटका आहे, परंतु बघूया तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव परिपूर्ण झाली. धावसंख्येमध्ये भर धावसंख्या 1ने पुढे सरसावली जाईल आणि नक्कीच जाऊन पोहोचेल ती म्हणजे दोन्ही आकड्यावरती. 2 धावा धावफलकावरती. पहिला चेंडू डॉट आला तर नंतर आपण पाहिलं प्रत्येक चेंडूवरती सिंगल धाव घेण्याचा मानस मात्र इथे केला जातोय. आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर नक्कीच शिवसूर्या उचावली संघ बघूया या 24 चेंडूंमागे किती धावांचा डोंगर उभा करतोय. यावेळेस क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, तेच थर्रार अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. ही लाईन लेंथ मात्र मेंटेन केली गेली आकाशच्या माध्यमातून आणि अप्रतिम गोलंदाजीचा मुजाहिरा केला जातो, कारण पॉवर प्लेच्या बंधनामध्ये मला गोलंदाजी मार्कवरती का आणलंय हे दाखवून देताना आकाश शिंगडे मात्र अप्रतिम गोलंदाजी करताना दिसतोय. यावेळेस चांगला फटका आहे. वॅकेन एरियाला चेंडू मात्र जातोय, परंतु क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. यावेळेस एक धाव परिपूर्ण, दुसऱ्या धावेचा एक कॉल केला गेलाय. साईश चेंडूला फील्ड करतोय, फेकतोय, तोपर्यंत 2 धावा ह्या परिपूर्ण सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 पुढे सरसावली जाईल. सॉरी 4 धावा 2 पुढे सरसावली जाईल. 4 मी बोलत होतो तेवढा तुम्ही डायरेक्ट अटॅक केला. धावसंख्या 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. यावेळेस मात्र आपण पाहिला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता अभयच्या माध्यमातून, परंतु इथून आपण पाहिलं तर नक्कीच यावेळेस पाहू शकाल षटक समाप्त झाले आणि 4 धावा ह्या खर्च केल्या गेल्या. अप्रतिम गोलंदाजी आणि नक्कीच आपण पाहिलं पॉवर प्लेच्या बंधनामध्ये पॉवरफुल गोलंदाजी केली गेली. यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच पुढील गोलंदाज बघूया गोलंदाजी मार्कवरती. इथून आपण पाहिलं तर प्रतीक शिंगडे आलाय आणि बघूया कशा प्रकारची गोलंदाजी प्रतीकच्या माध्यमातून पाहायला मिळेल. पहिलं षटक अप्रतिम हाताळलं गेलं ते म्हणजे आकाशच्या माध्यमातून. तर नक्कीच आपण पाहिलं पॉवर प्लेचं षटक समाप्त झालं. तदनंतर आपण पाहिलं नक्कीच यावेळेस मात्र फील्ड अरेंज केली जाते, कारण पॉवर प्लेचं बंधनमुक्त आहे. यावेळेस आपण पाहिलं फिल्डर अरेंज केले गेलेत, परंतु त्या अनुषंगाने बघता कशा प्रकारची खेळी साकारली जाईल शिवसूर्या उचावली या संघाकडून आपल्याला पाहायचं आहे. तर एक चांगला गोलंदाज आपण पाहतोय. यावेळेस गोलंदाजी मार्कवरती आपण प्रतीकला पाहत आहेत. प्रतीक शिंगडे यावेळेस गोलंदाजी मार्कवरती आलाय. एक नामवंत खेळाडू आहे, पालघर तालुक्यातील एक नामवंत खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच प्रतीक शिंगडे यावेळेस गोलंदाजी मार्कवरती आलाय. इथून जर आपण पाहिलं तर नक्कीच कुठेतरी मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. एक चांगली सुरुवात ही आपण पाहू शकाला प्रतीकच्या माध्यमातून केली गेली. यावेळेस पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु ज्या अनुषंगाने मात्र हे चेंडू हाताळले जातात कुठेतरी विचार करतोय फलंदाज. आपण पाहताय आता अनिकेत आणि अभय ही जोडी पाहतोय, पण अनिकेत आतापर्यंत पाहिला 2 चेंडू बीट झालाय की कशा प्रकारचे चेंडू हाताळले जातात.
इथून मात्र कानमंत्र दिलं गेलं अभयच्या माध्यमातून, परंतु दिलेल्या कानमंत्राचा पुरेपूर फायदा उठवेल का बघूया अनिकेत पुन्हा एकदा. यावेळेस अप्रतिम चेंडू हाताळले जातात, काही कमालीची गोलंदाजी इथून आपण पाहिलं तर काही इथून मात्र कौतुक करावं लागेल. बॅक टू बॅक बॅक टू बॅक आणि बॅक टू बॅक 3 चेंडू हे प्रॉपरली आपण पाहिलं तर डॉट हाताळल्यात. अचूक टप्प्याचा बेधक मारा केला जातोय आणि यावेळेस फलंदाज बीट झालाय, परंतु अजूनही फलंदाज विचार करतोय चेंडू किती लांबून किती वेगाने येतोय. जज करेपर्यंत टायमिंग निघून जात आहे आणि चेंडू प्रॉपरली आपण पाहिला तर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. यावेळेस बॅटची एज मात्र नक्कीच लागली होती, चेंडूला टॅप केलं गेलं, परंतु मंथन मेरे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये जर आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये यावेळेस चुकी करणार नाही. आत्तापर्यंत 4 चेंडू डॉट आल्यात. यावेळेस प्रहार केलाय, चेंडूला उडवलंय जरूर, परंतु इथून आपण पाहिलं वेगावरती स्वार, त्यावर केलाय वार, परंतु फलंदाज फेल. इथून मात्र विकेटचं पतन गॉन. इथून जर आपण पाहिलं तर नक्कीच न्यू मान दाखल झालाय, तो म्हणजे आपण पाहिलं अनिकेतच्या जागेवरती मिलिंदला आपण पाहतोय, परंतु कुठेतरी अभयसारखा एक चांगला फलंदाज आहे, त्याला मात्र स्ट्राईकवर आणणं हेही महत्त्वाचं असेल, परंतु ते करणं महत्त्वाचं आहे. इथून जर आपण एकंदरीत पाहिलं तर यावेळेस नक्कीच बॅक टू द पविलियन परतावं लागतंय अनिकेतला, त्याच्या जागेवर आपण नक्कीच मिलिंदला पाहणार, परंतु यावेळेस मात्र बोलतात ना इथून मात्र न्यू मॅन दाखल जरूर झालाय, परंतु बघूया कशा प्रकारची खेळी साकारली जाईल. कारण माहीम सी संघ एक नावाजलेला संघ आहे, याच्या विरोधामध्ये तुम्हाला लगभग 50चं टार्गेट तरी सेट करणं महत्त्वाचं होतं, परंतु थोडासा कुठेतरी पाहिला इथून मात्र बांधून ठेवलं गेले, फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून रोखलंय आणि यावेळेस मात्र ते काम अचूकरित्या अप्रतिम केलं गेलंय, ते म्हणजे प्रतीक शिंगडे याच्या माध्यमातून षटक समाप्त झालं. एकंदरीत 5 मॅडनवर आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एक विकेट्स आणि मॅडनवर आपण पाहिलं तर ही हाताळली गेली. प्रतीक शिंगडे कौतुकास्पद गोलंदाजी केली गेली, अप्रतिम गोलंदाजी. यावेळेस बघूया पुढील गोलंदाजी मार्कवरती मंथन मेरे हा गोलंदाजी मार्कवरती आलाय. तिसरं षटक प्रगती पथावरती असेल आणि मंथन मेरेच्या माध्यमातून हे षटक हाताळलं जाईल. धावफलक जर आपण एकंदरीत चेक केलं ना तर जाऊन पोचलंय 4 या आकड्यावरती. 4 धावा 12 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत जर आपण पाहिलं तर मंथन मेरे गोलंदाजी मार्कवरती. तर इथून जर आपण पाहिलं नक्कीच तिसरं षटक प्रगती पथावरती असेल. यावेळेस अभय पुन्हा एकदा स्ट्राईकला पाहतोय, परंतु कुठेतरी बघूया कशा प्रकारची खेळी साकारली जाईल. यावेळेस चांगला फटका आहे, चेंडू कार्पेटला रोल करतोय, 1 धाव परिपूर्ण झाली, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. तिथून मात्र 1 धाव कंप्लीट झाली. धावसंख्येमध्ये धावसंख्या 1ने पुढे सरसावली जाईल आणि जाऊन पोहोचेल 5 या आकड्यामध्ये. कुठेतरी जर आपण पाहिलं ना तर संकटामध्ये सांगायला तो शिवसूर्या उचावली संघ, परंतु संकटकाली नेहमी स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही आहे, कारण मी अजून जिंकलेलो नाही आहे आणि त्या अनुषंगाने मात्र हा खेळ तुम्हाला सादर करावा लागेल. यावेळेस षटकातील पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू आहे, तितकाच चांगला टोळवला आहे चेंडूला. 1 धाव परिपूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा कॉल असेल का, परंतु नाही. यावेळेस मात्र 1च धावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागेल आणि यावेळेस धावसंख्या 1ने पुढे सरसावली जाईल आणि जाऊन पोहोचेल 6 या आकड्यावरती. 6 धावा धावफलकावरती. एकंदरीत जर मोठे फटके नाही आले तर नक्कीच एक लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळेल का बघूया, परंतु अभय अजूनही मात्र क्रीजवरती आहे. परंतु यावेळेस अप्रतिम गोलंदाजी माहीमसी संघाकडून. कुठेतरी मात्र इथून चांगला फटका होता, त्यात 1 धाव परिपूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा कॉल असेल का, परंतु कॉलिंग केलं गेले आणि कुठेतरी थांबवलं गेलं. मात्र 1 धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1ने पुढे सरसावली जाते आणि जाऊन पोहोचले. 7 रन ऑन दी बोर्ड लागल्या जातात. यावेळेस नक्कीच संकटामध्ये आहे शिवसूर्या उचावली संघ, परंतु आतापर्यंत अजून आपण पाहिलं तर 9 चेंडूंचा खेळ अजून शेष आहे. मंथन मेरे अप्रतिम गोलंदाजी करतोय, प्रत्येक चेंडू मागे 1-1 धाव खर्च केले गेली. यावेळेस एसटी उद्ध्वस्त केले गेले आणि इथून आपण पाहिलं तर नक्कीच यावेळेस मिलिंद बॅक टू द पॅव्हिलियन परतावं लागेल. गॉन.
न्यू मान दाखल झालाय संकेत आपण पाहू शकाल. यावेळेस संकेत मैदानाचा ताबा घेतोय, परंतु इथून एकंदरीत पाहिलं तर अप्रतिम गोलंदाजी माईम सी संघाकडून कौतुक करावं लागेल. पहिलं षटक आकाशने हाताळलं, 4 धावा खर्च केल्या. दुसरं षटक पाहिलं तर प्रतीकने हाताळलं, मेडन ओव्हर आणि 1 विकेट आपल्या नावावर नोंदवला. यावेळेस 4 चेंडूंचा खेळ केलाय. मंथन गोलंदाजी मार्कवरती 3 धावा खर्च करून 1 विकेट आपल्या नावावरती नोंदवतोय. यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच गोलंदाज स्वतः आपल्या फॉलो थ्रूमध्ये हात झेल टिपतोय आणि इथून मात्र बॅक टू बॅक दुसरा गडी बाद झालाय. नक्कीच थोडीशी खराब परिस्थिती पाहायला मिळते ती म्हणजे शिवसूर्या उचावली संघाची, परंतु एकंदरीत अजूनपर्यंत पाहिलं आपण तर यावेळेस 7 चेंडूंचा खेळ दोन्ही शेष असेल. 5 चेंडू झालेत. अप्रतिम गोलंदाजी, वन साइड मॅच पाहायला मिळेल का बघूया, कारण एक लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. बोला. चला नेक्स्ट मॅच असेल यानंतर गावदेवी पेनन वर्सेस जेपी स्पोर्ट्स वेवूर. दोन्ही संघाचा कर्णधार आपण टॉससाठी या. नेक्स्ट मॅच यानंतर आपण पाहणार आहोत गावदेवी पेनंद आणि जेपी स्पोर्ट्स वेवूर या दोन संघांमध्ये. यावेळेस चांगला फटका आहे. इथून आपण पाहिलं मिड विकेटला मात्र हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता, परंतु इथून आपण पाहिलं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तितकाच चांगला थ्रो झालाय. 1 धाव परिपूर्ण झाली धावसंख्येमध्ये, धावसंख्या 1ने पुढे सरसावली. षटक समाप्त झालं आणि 18 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 8 धावा या आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. एकंदरीत कुठेतरी पाहिलं तर नक्कीच डॉट चेंडू पाहायला मिळाला बॅक टू बॅक, आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर नक्कीच कुठेतरी मात्र ह्या धावा थांबवल्या गेल्या. एक लो स्कोरिंग मॅचही पाहायला मिळेल, कारण मी आधीच म्हटलं होतं मायम सी संघ हा एक बलाढ्य संघ आहे आणि पालघर तालुक्यातील हा एक नामवंत संघ आहे. याच्या विरोधामध्ये 45-50 जरी धावा बनवल्या असत्या तर एक फायटिंग स्कोर पाहायला मिळाला असतं. परंतु अजूनही जर पाहिलं तर नक्कीच यावेळेस आपण पाहू शकाल 6 चेंडू शेष असतील. गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं साईश आलाय आणि साईशच्या माध्यमातून हे पुढचे 6 चेंडू हाताळले जातील. यावेळेस मात्र बघूया कुठेतरी मात्र अभयला स्ट्राईकवर आणणंही गरजेचं असेल, परंतु ते केलं जाईल का बघूया, कारण आतापर्यंत फक्त 8 धावा हे आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळतात. नक्कीच यावेळेस बघूया इथून शेवटचा आणि अंतिम षटक साईश आलाय गोलंदाजी मार्कवर. यावेळेस चांगला फटका आहे. चेंडू सीमा रेषा क्लिअर करेल. इथून पाहिलं तर नक्कीच आपण यावेळेस पाहू शकाल पंकज नावाचा आलाय ब्रँडेड षटका. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली ती म्हणजे 14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र चांगला चेंडू हाताळला गेलाय. त्याच अनुषंगाने आपण पाहिलं तर नक्कीच इथून आपण पाहू शकाल सॅक्रिफाईस करावा लागला मैदानाच्या आतमध्ये आणि इथून अभय आलाय स्ट्राईकवरती. यावेळेस मात्र स्वतःजवळ स्ट्राईक ठेवण्याचा मानस असेल अभयचा. यावेळेस पंचांचा इशारा वाईट आलाय. खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि नक्कीच इथून आपण पाहिलं तर अवांतर धावेने धावसंख्येमध्ये पण धावसंख्या जाऊन पोहोचली 15. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शेष आहे. बघूया न्यूमान दाखल झालाय विशाल आपण पाहू शकाल पंकजच्या जागेवरती, परंतु जो आपण पाहिला ओपनिंग प्लेअर मैदानाच्या आतमध्ये गेलाय तो मात्र अभय अजूनही क्रीजवरती पाहायला मिळते. परंतु येणारे 5 चेंडू अजून बघूया या 5 चेंडूंवरती प्रहार केले जातील का, परंतु साईश गोलंदाजी मार्कवरती आहे. यावेळेस चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे पुढे सरसावेल. इथून आपण पाहिलं तर नक्कीच अभयच्याही खेळीला लागलाय पूर्ण विराम. त्यालाही परतावा लागेल. बॅक टू द पवेलियन. विकेटचं झालंय पतन. गॉन. नक्कीच आपण पाहू शकाल यावेळेस न्यू मान दाखल झालाय. प्रीतमला आपण पाहू शकाल इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना दिसतोय. धावफलक एकंदरीत आपण पाहिलं तर आत्तापर्यंत जाऊन पोहोचलंय 15 या आकड्यावरती. 15 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. कुठेतरी मात्र मोठे फटके खेळण्याच्या शोधामध्ये अभय मात्र बाद झालाय. त्यालाही परतावं लागलं. यावेळेस बघूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा साईश गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. इथून आपण पाहिलं तर नक्कीच एक भन्नाट वेग
अप्रतिमरित्या हा चेंडू हाताळलाय आणि डॉट चेंडू पाहायला मिळालाय, पलटवार केला गेलाय, अप्रतिम मात्र गोलंदाजी पाहायला मिळाली IMC संघाकडून. आतापर्यंत शेवटचा आणि अंतिम षटक आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर नक्कीच 3 चेंडूंचा खेळ झालाय. अजून 3 चेंडू शेष आहेत, परंतु अजून या 3 चेंडूवरती जर प्रहार केले गेले तर एक चांगला स्कोर पाहायला मिळेल. परंतु बघूया यावेळेस बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. साईशला जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर कुठेतरी षटकार आला होता. तदनंतर जर आपण पाहिलं अप्रतिम कमालीचं कमबॅक करताना दिसतोय, कारण ही 4 षटकं जर आपण पाहिलं IMC संघाकडून तर निर्णायक ठरली गेली. अप्रतिम गोलंदाजीचा मुजाहिरा पाहायला मिळाला आहे. यावेळेस बघूया पुढचा चेंडू पुन्हा त्याच दिशेने, त्याच जागेवर, त्याच पोझिशनला तीच गोलंदाजी पाहायला मिळते. परंतु अजूनपर्यंत पाहिलं तर फलंदाज विचार करतोय की चेंडू किती लांबून किती वेगाने येतोय. जज करेपर्यंत टायमिंग निघून जाते, कुठलाही संपर्क झाला नाही आहे. डॉट चेंडू पाहायला मिळतात. यावेळेस शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पायांचा वापर मात्र नक्कीच केला होता, परंतु इथून आपण पाहिलं पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळाला. धावफलक जाऊन पोचलंय 15 या आकड्यावरती. 16 धावेचं लक्ष असेल. इथून येणारे चेंडू असतील 24 आणि 24 चेंडू 16 धावा, हे समीकरण आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच गावदेवी पेनन वर्सेस JP स्पोर्ट्स वेवूर. दोन्ही संघाचा कर्णधार. चला आपण टॉस या. पेनन संघाचा कर्णधार उपस्थित, दोन्ही पण आहेत. पेनन संघाचा कर्णधार उपस्थित झालाय, तर मी विनंती करेन आपण JP स्पोर्ट्स वेवूर संघाचा कर्णधार आपण या टॉससाठी. दोघं पण आहेत ना? स्ट्राईकला प्रतीकला पाहतोय आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर नक्कीच साईश आहे. गोलंदाजी मार्कवरती अभय. यावेळेस नक्कीच आपण पाहिलं तर पहिला चेंडू असेल, पहिला षटक प्रगती पथावरती, परंतु इथून पहिला 16 धाब्याचं टार्गेट सेट केलं गेलं आहे. येणारे हे 24 चेंडू आणि 24 चेंडू 16ची गरज. तर नक्कीच प्रतीक आणि साईशी जोडी दाखल झाले. तर नेक्स्ट मॅच गावदेवी पेनंद आणि एकीकडे आपण JP स्पोर्ट्स वेवूर्स या 2 संघांमध्ये असेल. यावेळेस पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला मान सन्मान दिला गेलाय.
एक चांगला चेंडू हाताळला गेलाय आपण पाहिलं तर नक्कीच अभयच्या माध्यमातून. यावेळेस काय कमालीचा चेंडू केलाय प्रहार. पहिला चेंडू पाहिलं निहाळलं त्या चेंडूला मान सन्मान दिला गेला प्रतीकच्या माध्यमातून. यावेळेस मात्र त्या दुसऱ्या चेंडूवर केलंय आक्रमण. चेंडू सीमा रेषा क्लिअर करतोय. षटकार आलाय. षटकाराने मात्र स्वागत केलं गेलंय अभयचं, परंतु कुठेतरी आपण एकत्र 16 धाबेचा टार्गेट आहे. परंतु मायम सी संघ या विरोधामध्ये 45-50 धावा बनवणं महत्त्वाचं होतं, परंतु अप्रतिम गोलंदाजी पाहायला स्लोवर फुलटो चेंडू आपण पाहिलाय, परंतु यावेळेस नोचा इशारा आलाय पंचांचा. नो चेंडू विमर हाताळला आणि धावसंख्या आपण पाहिली 7 आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. एकंदरीत जर आपण इथून पाहिलं तर बघूया फ्रेट असेल आणि त्या फ्रेटच्या चेंडूचा पुरेपूर फायदा उठवला जाईल का प्रतीकच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा नो चेंडू, 2 विमर हाताळले गेले. 1 बाउन्स क्लिअर करतोय. इथून आलाय चौकार. 1+4 म्हणजे एकूण 5 धावसंख्येमध्ये. बरं धावसंख्या जर आपण पाहिली तर नक्कीच जाऊन पोचली ती म्हणजे एकंदरीत आपण पाहू शकाल 12 या आकड्यावरती. 12 धावा धावफलकावरती. खराब चेंडू हाताळले गेले कुठेतरी, मात्र थोडीशी खराब गोलंदाजी, कारण धावफलक कमी आहे त्या अनुषंगाने मात्र हे चेंडू खराबरित्या हाताळले जातात. इथूनच ओव्हर चेंज केली जाईल. 2 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडूंमागे मागे 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाज जर आपण पाहिला रिप्लेस केला गेला, परंतु इथून अनिकेत आलाय गोलंदाजी मार्कवरती. आणि यावेळेस अजूनही मात्र बघूया तिच्याची गरज. अप्रतिम फटका, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर यावेळेस डॉट चेंडू पाहायला मिळालाय. एक चांगला चेंडू त्याच्यावर प्रहार करण्याचा प्रयत्न होता प्रतीकचा, परंतु यावेळेला मात्र संत गतीने मात्र हा सामना चाललाय, कारण इथे माहीत आहे जास्त काही मोठं धावफलक नाही आहे. बँक बॅलन्स कमी आणि त्या अनुषंगाने मात्र खर्च करणं महत्त्वाचं होतं, परंतु कुठेतरी पाहिजे मोठ्या धावा घेण्याचा प्रयत्न. यावेळेस चेंडू सीमा रेषा क्लिअर करतोय. सामना अजून पाहिला तर विजयी झालाय. मायम सी संघ हा विजयी झालाय. विजयी संघाचं अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं करूया कौतुक. तर विनंती करेन गावदेवी पेडण संघ लगेच आपण आपला क्षेत्ररक्षण लावा. तसंच हँडशेक करायचं आहे, कंपल्सरी असेल तर आपण चला हँडशेक करून घ्या, हे विनंती असेल आपल्याला. यावेळेस आपण पाहिलं नक्कीच कुठेतरी मात्र चेंडू थर्डमॅनला क्लिअर करतोय आणि इथून हा सामना विजयी झालाय. तो म्हणजे आपण पाहिलं तर नक्कीच गावदेवी इथून आपण पाहिलं तर नक्कीच माई मिठागर कस संघ हा विजयी झाला. यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच आतापर्यंत पाहिलं तर